नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 आपल्याला आज राज्यव्यवस्थेवर आलेले प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत, विथ प्रूफ बघायचे आहेत। आणि या ठिकाणी आपण जो संच वापरतो आहोत तो डी संच आहे हे लक्षात घ्या। या ठिकाणी 71 नंबरचा प्रश्न होता, केंद्रीय माहिती आयोगाबाबत विधान होते ती घटनात्मक संस्था आहे, त्याच्यात एक मुख्य माहिती आयुक्त, 5 पेक्षा जास्त नाहीत इतके इतर माहिती आयुक्त। दुसरा ऑप्शन होतं माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींद्वारे केली जाते। तिसरं होतं ते आपले पद 5 वर्ष किंवा 70 वर्ष या वयापर्यंत भूषवू शकतात। चौथं होतं ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत पद धारण करू शकत नाही। मित्रांनो या ठिकाणी विविध मुद्दे होते, म्हणजे पहिला मुद्दा जर बघितला तुम्ही तर घटनात्मक संस्था आहे केंद्रीय माहिती आयोग, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे त्यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आहे, मात्र इथे 10 पेक्षा जास्त नाही असं विधान पाहिजे होतं, म्हणजे ते चुकतं आहे। आपण इथं प्रूफही बघणार आहोत, प्रश्न कशा पद्धतीचा हा आला आहे ते बघणार आहोत। पुढे जर बघितलं मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती नाही आहे, त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। इकडे जे 5 वर्षे बरोबर आहे का तो महत्त्वाचा प्रश्न, इथे 70 वर्षे नाही आहे, 65 वर्षे आहे। आणि शेवटचं विधान मात्र बरोबर होतं, म्हणजे पहिले 3 विधानं चुकीचे होते, शेवटचं एकमेव विधान बरोबर होतं। आपण जरा बघूया, म्हणजे 71चं उत्तर या ठिकाणी 5 येतं आहे। केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय माहिती आयोग माहिती अधिकार कायदा 2005च्या तरतुदीनुसार एक वैधानिक संस्था आहे हे लक्षात घ्या। केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक माहिती आयुक्त, 10 पेक्षा जास्त नाही एवढे आयुक्त, नेमणूक निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नेमणूक करणार, मात्र निवड समितीमध्ये पंतप्रधान अध्यक्ष आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहे, एक कॅबिनेट मंत्री आहेत, ती व्यक्ती नैपुण्यवान असावी, कला हे कायदा विज्ञान तंत्रज्ञान समाजसेवा पत्रकारितेमध्ये। पुढे विधिमंडळाचे सदस्य नसावे, केंद्रीय किंवा राज्य, 5 वर्षे किंवा 65 वर्ष मॅक्झिमम मर्यादा, पुनर्नियुक्तीसाठी ते पात्र नसतात। ओके, आता यांना पदावरून दूर कोण करू शकतात? राष्ट्रपती। ओके, पदावरून दूर केव्हा? दिवाळखोर असेल, पगारी पद इतर ठिकाणी स्वीकारले, मानसिक किंवा शारीरिक दुर्बल आहे, वेडे ठरवले गेले, गुन्ह्यासाठी कारावास झाला आहे तेव्हा। याचबरोबर अध्यक्ष आणि सदस्य गैरवर्तणूक, अकार्यक्षमता यावरूनही पदावरून दूर जाऊ शकतात, मात्र त्याआधी सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी त्यांना सोपवावं लागेल। पुढे वेतन भत्ते सर्व काही मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत प्रमाणे असतात। पुढचा मुद्दा 72 नंबरचा प्रश्न, मंत्रिमंडळ सचिवालय, इंटरेस्टिंग प्रश्न होता। कॅबिनेट सेक्रेटरिएट, सत्य विधानं ओळखायला सांगितली होती। पहिला मुद्दा, स्थापना कधीची आहे? 1950 म्हटलं होतं। मार्गदर्शन कोणाचं? पंतप्रधानांचं। संघटन कसं आहे? रेषीय संघटन, आणि ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करतायत। 72 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी ऑप्शन काय मग? ए आणि बी, ABC, बी आणि डी, AC डी। मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिला मुद्दा आपण काही प्रूफ या ठिकाणी बघूया। कॅबिनेट सेक्रेटरिएट, आता या ठिकाणी वेबसाईटवर जर गेलात तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या किंवा विकिपीडियावर गेलात तर तुमच्या या ठिकाणी काय लक्षात येतं की हे जे सेक्रेटरिएट आहे हे रिस्पॉन्सिबल कोणाला आहे? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिस्पॉन्सिबल आहे। नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतर राजपथ या ठिकाणी मुख्यालय आहे, रायसिना हिल आपण ज्याला म्हणतोय त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। पुढचा मुद्दा, याची स्थापना कधीची? बघा सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं विधान होतं त्या ठिकाणी आपण 1950 हा उल्लेख बघितलेला आहे, मात्र इथे जर बघितलं इन 1946 द सेक्रेटरिएट बिकम कॅबिनेट सेक्रेटरिएट अँड द सेक्रेटरी बिकम द कॅबिनेट सेक्रेटरी। या ठिकाणी हे जे सेक्रेटरिएट आहेत ते 1946 पासून त्या ठिकाणी स्थापित झालेलं आहे असं आपण म्हणूया। त्याच्यामुळे 1950 हे जे पहिलं विधान आहे ते कुठेतरी चुकीचं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं, आणि मग आपण ते आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो। कसं? पहिलं विधानही चूक आहे। तिसरं जर बघितलं रेषीय संघटन नाही आहे, ते एक लक्षात घ्या। दुसरं बी बरोबर होतं, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम आहे। डी बरोबर होतं, केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य आहे, म्हणजे बी आणि डी सत्य आहे। आणि मग त्यानुसार गेलो आपण तर तिसरा जे काही विधान आहे हे आहे ऑप्शन तो आपला बरोबर येतो आहे। ओके, पुढे आपण जाऊया। पुढचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 74 नंबरचा प्रश्न या क्वेश्चन शीटमधील 73 नंबरचा,
आंतरराज्य परिषदेबद्दलचा हा प्रश्न आहे. जसाच्या तसा तुम्ही जर बघितलं रंजन कोळंबे असेल किंवा इतर पुस्तकं, तर पुस्तकातून आलेला प्रश्न असं आपण याला म्हणूया. पहिलं विधान होतं की राज्यामध्ये तंटे उद्भवले, त्याची चौकशी करायची, त्यावर सल्ला द्यायचा. बरोबर आहे. कलम किती? आंतरराज्य परिषदेचं कलम 263 माहीत असलं पाहिजे, तुम्हाला पाठच असावं. पुढचं दुसरं विधान मात्र वेगळं होतं की नदीचं पाणी, त्याचं वाटप, त्याचं नियंत्रण याच्यासाठी मात्र हे नाही आहे. याच्यासाठी कलम 262 यानुसार जल तंटे जे आहेत त्यासाठी वेगळा एक लवाद असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुसरं विधान या ठिकाणी बरोबर होतं किंवा ते या कार्यक्षेत्रातून वगळलेलं आहे असं म्हणावं लागत होतं. पुढे तिसरा मुद्दा होता की संघ असेल, राज्य असेल, एक किंवा अधिक राज्य यांच्यातील सामायिक हितसंबंध याबाबतचं अन्वेषण करणं असेल, त्याबाबत चर्चा करणे असेल. बरोबर. अशा कोणत्याही विषयावर शिफारसी, विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारसी करणे असेल. बरोबर आहे. म्हणजे दुसरं विधान या ठिकाणी काय आहे जे चुकीचं होतं या प्रश्नासंदर्भात. बघा, आंतरराज्य परिषदेसंदर्भात तुम्हाला काय माहीत असावं. 263 कलम केंद्र राज्य तसेच राज्य यामधील समन्वय, त्यासाठी या परिषदेची स्थापना आहे. राष्ट्रपती या परिषदेची स्थापना करू शकतात, तोही मुद्दा माहीत असावा. आणि जसंच्या तसं तुम्हाला जे प्रश्नामध्ये ऑप्शन दिले आहेत सेम ऑप्शन पुस्तकामध्ये आहेत हे लक्षात घ्या. पुढे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत कोणता निकष चुकीचा आहे? हायकोर्टाचा न्यायाधीश म्हणूया आपण. त्यासाठी कोणते निकष असावे लागतात? 74 नंबरचा प्रश्न. पहिला मुद्दा, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. बरोबर आहे. दुसरं, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली असली पाहिजे. बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. 74 नंबरचा प्रश्न आहे. कायदेतज्ञ असावी का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता निकष चुकीचा? 74 नंबरचा प्रश्न आहे. खाली आपण थोडीशी प्रूफ बघूया. बघा, 10 वर्ष न्यायिक पद धारण केलं असावं. बरोबर. 10 वर्ष सलग वकिली असावी. कामाचा अनुभव म्हणतो आपण, तोही बरोबर आहे. मात्र वरील पात्रतांमधून एक बाब स्पष्ट होते की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता नाही, पहिला मुद्दा. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विपरीत एक गोष्ट आहे, ती म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुकीसाठी निष्णात कायदेपंडित असण्याबाबतची पात्रता नाही आहे. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर या ठिकाणी येतं आहे निष्णात कायदेपंडित असावा का? नाही. म्हणजे या ठिकाणी जे अग्रगण्य कायदेतज्ञ म्हटले जाते ते नाही. 3 नंबरचं उत्तर जे आहे ते येतं आहे 74 नंबरचा प्रश्न. ओके, चुकीचा निकष म्हणूया आपण त्याला. पुढे मी जातोय 75 नंबरच्या प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आपण संसदीय आयुध ज्याला म्हणतो तो. लक्षवेधी सूचना कशाला म्हणायच्या, स्थगन प्रस्ताव कशाला म्हणायचा, हक्कभंग प्रस्ताव कशाला म्हणायचा, हरकतीचा मुद्दा कशाला म्हणायचं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग या ठिकाणी कोणती जोडी जुळत नाही असं म्हटलं होतं. लक्षवेधीमध्ये काय म्हटलं होतं बघा, तातडीच्या व सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे, याला आपण लक्षवेधी सूचना म्हणतो. दुसरं होतं स्थगन प्रस्ताव सभागृह मुदत संपण्यापूर्वी स्थगित करणं, हे चुकीचं आहे. सरळ कळत होतं म्हणजे बी चुकीचं होतं. जुळत नाही म्हणजे बी आलंच पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. मग बी आलं पाहिजे तर इथे सी कटतंय, इथे हा 4 नंबरचाही ऑप्शन कटतो आहे. 75 नंबरचं जेव्हा तुम्ही उत्तर देण्यासाठी जाताय तेव्हा. ओके, नाही त्याच्यामध्ये बी नाही आहे. बीवाला या ठिकाणी हा कटतोय आणि हा कटतोय. पुढे हक्कभंग प्रस्ताव, सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्याकडे सभापतींचे लक्ष वेधणे. पुढे हरकतीचा मुद्दा, मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या अपूर्ण उत्तराकडे सभापतींचे लक्ष वेधणे. या ठिकाणी आपल्याला प्रूफ बघायचे आहेत, काय नेमके उल्लेख आहेत. तुम्ही जर सर्चिंग केलं तर नेमकं तुम्हाला काय भेटतं आहे. इथे मी फायनल उत्तर ए आणि डी काढलेलं आहे. म्हणजे काय जुळत नाही असं जर म्हटलं आपण त्या ठिकाणी या ठिकाणी बी आणि हा बी जुळत नाही आहे मुख्यत्वे. इथे जर बघितलं तुम्ही तर बी जुळत नाही आहे. सर या ठिकाणी फक्त पहिला मुद्दा जुळतो आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बी सी डी जे आहेत ते जुळत नाही आहे. 3 नंबरच्या उत्तरावर मी जातो आहे. काही मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेऊया. स्थगन प्रस्ताव कशाला म्हटलं आहे बघा, केव्हा गंभीर व आकस्मिक परिस्थिती उद्भवते आहे तेव्हा स्थगन प्रस्ताव आहे. कामकाज बाजूला सारायचं, तातडीचे मुद्दे आहेत त्यावर लक्ष वेधून घ्यायचं. लक्षवेधी सूचना केव्हा आहे ते 1954 पासून आहे. प्रशासनातील उणिवा, तातडीने कार्यवाही ते इथेही अपेक्षित असतं. पुढे जातो मी 76 नंबरच्या प्रश्नाकडे.
बघा, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही, ही तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? मित्रांनो, जे मूलभूत हक्क म्हणतो आपण, फंडामेंटल राईट्स, ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलेले असतील तर उत्तर तुमचं 29 येतं. मग 28मध्ये काय आहे, 16मध्ये काय आहे, 30मध्ये काय आहे बघावं लागेल. 29 बघा, आपण पुन्हा एकदा बघूया. एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क जे आहेत 29 आणि 30, ज्यांना आपण अल्पसंख्याकांचे हक्क असंही काही वेळा म्हटलं जातं. 29मध्ये काय आहे? अल्पसंख्याक वर्गाच्या हित संरक्षणाचे हक्क आहे. काय म्हटलं या ठिकाणी? 29(1) मध्ये काय म्हटलंय बघा, भारताच्या राज्य क्षेत्रात राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांना स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती जतन करता येईल. 29(2) मध्ये काय म्हटलेलं आहे? राज्य संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे पहिली तरतूद नागरिकांच्या गटाच्या हक्काचे संरक्षण करते आणि दुसरी व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण करते. मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जी चर्चा करतो आहोत प्रश्नांची, यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकू शकतं, मान्य आहे, ते ॲक्सेप्ट करा. की येईल तेव्हा अंतिम त्यावर मी पुन्हा एकदा चर्चा करेल थोडक्यात. मात्र काही मुद्दे चुकत असतील तर तुम्ही दुरुस्त करा खाली कमेंटमध्ये, व्यवस्थित भाषेमध्ये त्या ठिकाणी मला ती कळवा. पुढचा मुद्दा आहे लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. बघा, पहिला मुद्दा, वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित असतात लोकसभेच्या सभापतीचे. त्याला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही, समानमती पडली तरच मत देता येतं. पुढे त्याला किंवा तिला सभागृहामध्ये हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित ठरावाद्वारेच पदावरून दूर करता येऊ शकते. त्याचे स्थान हे उपपंतप्रधानांपेक्षा वरचे आहे. इथे जर थोडंसं तुम्ही जर वेगवेगळे सोर्सेस शोधले तर तुमच्या लक्षात येईल की लोकसभेच्या सभापतींचं स्थान किंवा अध्यक्षांचं स्थान ज्याला आपण म्हणतो आहे, इथे पहिला मुद्दा बरोबर आहे. संचित निधीतून खर्च केला जातो आहे, समान मतं पडली तरच त्या ठिकाणी मत देता येईल, आणि सभागृहात जे काही एकूण सदस्य आहे त्यांच्या बहुमताने ठराव केला तरच पदावरून दूर करता येईल. मात्र हे शेवटचं त्यांचं पद हे उपपंतप्रधानांपेक्षा वरचं आहे का? तर नाही. आपण बघूया प्रूफ. म्हणजे शेवटचं विधान जे आहे या ठिकाणी चुकीचं होतं. ABC 1 नंबरचं जे आहे ते उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. पुढे मी जातोय. बघा, लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांचे वेतन भत्ते संसदेच्या कायद्याद्वारे ठरवले जातात. भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतात, म्हणजेच त्यावर मतदान घेतले जात नाही. पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला. तो कायदा 1953चा आहे, तेही तुम्हाला माहीत असू द्या. पुढे जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर तो ठराव लोकसभेमध्ये पारित करायचा आहे. किमान 14 दिवसांची पूर्व नोटीस दिली पाहिजे आणि तत्कालीन सदस्य संख्या जी आहे त्याच्या बहुमताने, म्हणजेच प्रभावी बहुमताने त्या ठिकाणी तो ठराव पारित झाला पाहिजे. ओके, दोषारोप निश्चित असावे, तोही एक मुद्दा आहे. पुढे 78 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा, विधाने विचारात घ्या. भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते. पहिला मुद्दा होता. दुसरं होतं, अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीला किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सर्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. आणि ऑस्ट्रेलियात राज्यघटनेतील बदल कोणते दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. आता थोडंसं आपण याच्यावर जाऊया, याचे प्रूफ बघूया कुठे काय आहे. अमेरिकेमध्ये घटनादुरुस्ती या ठिकाणी स्पेशल मेजॉरिटी आहे, ईच हाऊस, दोन्ही सभागृहांची स्पेशल मेजॉरिटी असावं लागतं, विशेष बहुमत असावं लागतं अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर स्वित्झर्लंडमध्ये काय आहे, हे रेफरेंडम प्रोसिजर आहे, जी तुम्ही जर इथे इंग्लिशमधलं वाक्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. बहुमत, विशेष बहुमत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियात जर गेले तर तिथेसुद्धा दोन्ही गृहांद्वारे त्या ठिकाणी पास होणं गरजेचं असतं ती बिल. म्हणजे या ठिकाणी फायनल उत्तर जर काढायचं झालं तर माझ्या मते उत्तर हे येऊ शकतं. पहिलं विधान मात्र जे आहे ते या ठिकाणी चुकीचं ठरतं आहे, पहिलं विधान. कारण की राष्ट्रपतींची पूर्व परवानगी तसा काही वेगळा उल्लेख नाही आहे, हे लक्षात घ्या 78 नंबरच्या प्रश्नाच्या बाबतीत. म्हणून या ठिकाणी BCD योग्य असं मी म्हणतोय. 2 नंबरच्या ऑप्शनसोबत मी जातो आहे. बघूया आपण आयोग काय उत्तर देतोय ते. पुढे आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. 79 नंबरचा हा प्रश्न आहे. खालीपैकी योग्य विधान तुम्हाला ओळखायचं होतं. आणि या ठिकाणी मनी बिल आणि फायनान्शियल बिल या संदर्भातले मुद्दे होते. पहिलं विधान होतं अनुच्छेद 111 हे अर्थविधेयकाच्या व्याख्या संदर्भात आहे.
थोडासा अभ्यास तुमचा असेल तर 111 कशा संदर्भात आहे हे तुम्ही सांगू शकतात. मनी बिल जे आहे मित्रांनो, मनी बिलाची व्याख्या 110 मध्ये आहे. अर्थविधेयकाची हा मुद्दा खूप वेळा आपण शिकलेलो आहोत आणि तो माहीतच असावा. हे उत्तर तुमचं चुकूच शकत नाही. 111 कशा संदर्भातील आहे कलम, राष्ट्रपतींचा कोणता अधिकार आहे तो नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे अनुच्छेद 117(3) आपण याचे प्रूफ बघणार आहोत. हे फक्त लोकसभेतच मांडलं जातं आहे का, तर नाही, कोणत्या सभागृहात मांडलं जातं, म्हणून हे चुकीचं होतं. पुढे अनुच्छेद 117(1) वित्त विधेयक हे राज्यसभा असंमत किंवा दुरुस्त करू शकत नाही असं म्हटलं, मात्र ते करू शकतात. राज्यसभा त्यांना ती पावर आहे, म्हणून वरीलपैकी एकही नाही. याचे आपण प्रूफ बघूया. बघा, मनी बिल याची व्याख्या जर बघितली तुम्ही तर आर्टिकल 110 मध्ये केली आहे. डेफिनेशन ऑफ मनी बिल विकिपीडिया आपण या ठिकाणी वापरतोय. आर्टिकल 111 काय म्हणते बघा, या ठिकाणी जे प्रेसिडेंट आहे ते एखादं बिल रोखून ठेवू शकतात किंवा राज्याकडे वापस पाठवू शकतात. कलम 111 मध्ये ते आहे. पुढे वित्त विधेयक पारित करण्याची पद्धती. वित्त विधेयक म्हणजे काय, फायनान्शियल बिलाबद्दल हा प्रश्न होता. राजकोषीय बाबी संबंधित सरकारचा जमा खर्च वगैरे तो यामध्ये असतो, त्याला वित्त विधेयक म्हणतो आपण. त्याचे 3 प्रकार पडतात. त्यामधील धनविधेयक 110 कलमानुसार, वित्त विधेयक 117(1) कलमानुसार आणि वित्त विधेयक 2 117(3) कलमानुसार. आता इथे एक वाक्य फार मजेशीर आहे. सर्व धनविधेयकं ही वित्तीय विधेयकं असतात, मात्र सर्व वित्तीय विधेयकंही धनविधेयकं नसतात. पुढे लोकसभेच्या अध्यक्षांनी वित्तीय विधेयकांना धनविधेयकं म्हणून प्रमाणित केले असतं, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आपलं उत्तर जे होतं ते 117(3) संदर्भातलं जे कलम होतं तिथे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये हे विधेयक पहिल्यांदा मांडता येतं. ओके, वित्तीय विधेयक 2. आणि पुढचं 117(1) नुसार जे वित्त विधेयक 1 आहे ते त्या ठिकाणी धनविधेयक नसल्याने राज्यसभा ती फेटाळून लावू शकते किंवा त्यात बदल आणि सुधारणा करू शकते, हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, म्हणजे आपलं उत्तर फायनल बरोबर येतं आहे त्या ठिकाणी. पुढे 80 नंबरचा प्रश्न आहे. अनुच्छेद 200 राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. विधान बरोबर आहे. कलम 200 तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठविण्यास राज्यपालाला सांगू शकतात. यस, बरोबर आहे. तिसरं, जर विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय राष्ट्रपतींकडे सादर केले तर त्याला मंजुरी देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे का, नाही. बघा, इथे राज्य विधिमंडळ हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. हा, संसदेने जर पुन्हा पाठवलं तर मात्र बंधनकारक आहे, राज्य विधिमंडळाचं बंधनकारक नाही आहे. तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काय बरोबर नाही, तर इथे 3 नंबरचं उत्तर तुमचं तयार होतं आहे डायरेक्टली. त्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही 80 नंबरचा प्रश्न, चौथं ऑप्शन, राज्यपालांनी राष्ट्रपतीचे विचारार्थ राखून ठेवलेले विधेयक जे आहे त्याला राष्ट्रपतींनी किती कालावधीत त्याबाबत निर्णय घ्यावा यासंबंधी कोणतीही कालमर्यादा नाही आहे, हेही बरोबर होतं. म्हणजे तिसरं उत्तर या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण जातो आहे पुढच्या प्रश्नाकडे. पॉवर ऑफ गव्हर्नर विथ स्पेशल रेफरन्स टू आर्टिकल 200, तो मुद्दा आपल्या या ठिकाणी विचारलेला होता. त्यानंतर विशेषाधिकार समिती संदर्भात प्रश्न आहे. प्रिव्हिलेज कमिटी आपण ज्याला म्हणत असतो इंग्लिशमध्ये, महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकसभेचा नियम 222, राज्यसभेचा नियम 187 विशेषाधिकारासंबंधी आहे. बरोबर नाही. बघा, तुम्हाला मी एक व्हिडिओ आधी बनवला होता की काही शब्द व्यवस्थित वाचा, कोणती विधान बरोबर नाही, बरोबर आहे, बरोबर नाही, अचूक आहे, अचूक नाही, बिनचूक आहे, बिनचूक नाही. या शब्दांमधला फरक काही जणांना कळत नाही, म्हणून त्यांचा घोळ होतो. बरोबर नाही याचा अर्थ तुम्हाला कळतोय, चुकीचे आहे. बरोबर नाही म्हणजे काय, चुकीचे आहे. मग पहिलं विधान बरोबर आहे का, यस, पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती सभापती नामनिर्देशित करतात. यस, बरोबर आहे. तिसरं, राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीत 15 सदस्य असतात. इथे मात्र चूक आहे, इथे 10 सदस्य पाहिजे. आपल्याकडे प्रूफ आहे, खाली दाखवतोय मी, बघा. म्हणजे या ठिकाणी तिसरं विधान हे चुकीचं होतं. काय, बघा, राज्यसभा.nic.in डायरेक्टली राज्यसभेच्या वेबसाईटवर जाऊन मी या ठिकाणी हे उत्तर शोधलेलं आहे. कमिटी ऑफ प्रिव्हिलेज 187 नंबरचं जे रूल आपण म्हणतोय, क्वेश्चन ऑफ प्रिव्हिलेज संदर्भात आहे, ज्याचा उल्लेख होता, आपण तो पहिल्या ऑप्शनमध्ये बघितला आहे. पुढे कमिटी बघा, लोकसभा ph.nic.in या ठिकाणी लोकसभेची अधिकृत वेबसाईट, तिथून आपण या प्रश्नाचं उत्तर काढलं आहे. प्रिव्हिलेज कमिटी नेम, तिचे अध्यक्ष सध्या श्री सुनील कुमार हे चेअरमन आहे 2020 पासून, 16/10/20 पासून.
आणि त्याच्यामध्ये लोकसभेची कमिटी याच्यात जर बघितलं तुम्ही 15 सदस्य आहेत या ठिकाणी बघा 15 सदस्य तुम्हाला दिसत आहेत. ओके, म्हणजे ते एक उत्तर आपलं बरोबर येत आहेत. लोकसभेच्या बाबतीत 15 सदस्य. व्हॉट इज द प्रिव्हिलेज कमिटी असा शब्द आहे. लोकसभा द स्पीकर नॉमिनेट्स कमिटी ऑफ प्रिव्हिलेज कन्सिस्टिंग ऑफ मेंबर 15 सदस्य आहे. सभापती नॉमिनेट करतायत ते आपल्याला इथे भेटतं आहे, म्हणजे ते आपलं फिक्स होतं आहे. प्रिव्हिलेज कमिटी लोकसभा स्पीकर 15 सदस्य इथे क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपला मुद्दा येतो तो म्हणजे शेवटचं विधानावर. इन द राज्यसभा द डेप्युटी चेअरपर्सन हेड्स द कमिटी ऑफ प्रिव्हिलेज द कन्सिस्ट्स ऑफ 10 मेंबर्स. इथे आपलं चुकतं आहे. तिथे 15 सदस्य दिले. डेप्युटी चेअरपर्सन आहे मान्य, मात्र सदस्य 10 आहेत ते लक्षात घ्या. म्हणून आपण जे उत्तरासोबत जातोय ते मला वाटतं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, तिसरे विधान चुकीचं होतं. 82 नंबरचा प्रश्न, तरतुदी विचारात घ्या आणि खाली काय कोणत्यात. आता इथे फार महत्त्वाचं आहे. बरेच जण इथे वाचन करताना घोळ झाला असेल बरेच जणांच्या, म्हणजे झाला असेल ज्यांचं अपूर्ण वाचन असतं किंवा अर्धवट अभ्यास असेल तर. खालील तरतुदी विचारात घ्या. आपण काय बघतो, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहे. ओके, बरोबर आहे. अधिकारांची विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये आहे. यस, बरोबर आहे. राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकांवर निर्णायक नकाराधिकार वापरतात. कन्फ्यूज आहे. केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव सीमा क्षेत्रामध्ये बदल करू शकतात. यस, बरोबर आहे. बरेच जण खाली काय सांगितले ते वाचतच नाही. बस हे बरोबर आहे की चूक आहे, बरोबर आहे, काय बरोबर आहे असं विचारलं असेल खाली, मग पटकन उत्तराकडे जातात. तिथे काय म्हटलं आहे, वरीलपैकी कोणती तरतूद नसती तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. हा प्रश्न वाचणे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी सांगितलं की प्रश्न वाचायला शिका. प्रश्न वाचायला शिकले तर प्रश्नाचं उत्तर द्यायला शिकाल. कोणती तरतूद नसली पाहिजे होती, कोणती तरतूद नसली पाहिजे होती, म्हणजे तुम्हाला काय थोडक्यात जे केंद्रात्मक पद्धती म्हणतो का तशी तरतूद कोणती दिली या ठिकाणी. तर सरळ आहे ना. इथे तुम्ही जर बघितलं 82 नंबरचा प्रश्न तर तुमच्या लक्षात येईल की शेषाधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. काय म्हणतायत, अधिक संघराज्यात्मक स्वरूपाचं आपल्याला हे शासन पाहिजे. ओके, मग ही तरतूद जर नसती तर अधिक संघराज्यात्मक झालं असतं. बरोबर, ही तरतूद नको होती कारण घटक राज्य केंद्राकडे पाहिजे होतं. बी मात्र या ठिकाणी काय म्हणते बघा, अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासन यामध्ये केली आहे. ही तरतूद तर बरोबर, ही नसायला पाहिजे असं आपलं म्हणणं नाही आहे. पुढे केंद्र शासन राज्याच्या संमतीविना नाव सीमा या क्षेत्रामध्ये बदल करू शकतंय का. यस, करू शकतंय. मग याच्यातून काय होतंय, इथे सुद्धा केंद्रीय स्वरूपाचं ते होतंय. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर मला असं वाटतं इथे बी नंबरचा ऑप्शन जर सोडला, कारण इथे घटक राज्य आणि केंद्र दोघांचा सहभाग आहे, तर इतर सगळं तरतुदी नको पाहिजे होत्या किंवा त्या नसत्या तर अधिक संघराज्यात्मक आपण बनलो असतो. म्हणून ACD सोबत मी जातोय. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी येईल. नक्कीच निश्चित हेच उत्तर आलं पाहिजे. पुढे आपण जातोय. म्हणजे इथे बघा ॲब्सोल्यूट व्हेटो संदर्भात मी सुद्धा सर्चिंग करून बघितलं थोडं, म्हणजे ते ऑप्शन जे आले त्याबद्दल थोडंसं आपण वाचलं पाहिजे. पूर्ण नकाराधिकारासंदर्भातला तो पहिलं विधान होतं. म्हणजे संसदेने पारित केलेलं जे विधेयक आहे त्याला संमत देणं पूर्ण रोखून ठेवू शकतात राष्ट्रपती. खाजगी सदस्यांचे विधेयकाला राष्ट्रपती संमती रोखून ठेवू शकतात. त्यामध्ये मग पुढे 1954चं राजेंद्र प्रसाद यांचं पेप्सू बिलासंदर्भातला मुद्दा आहे. 1991चा R व्यंकटरामन यांचा मुद्दा आहे. नवीन राज्याच्या निर्मिती संदर्भातलं कलम 3 त्याच्यामध्ये त्या तरतुदी आहे की नावं सीमा यामध्ये फेरबदल करू शकतात केंद्र सरकार. क्षेत्र वाढवता येऊ शकतं, घटवता येऊ शकतं, त्यामध्ये फेरफार करता येऊ शकतो. तर या बाबी तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि राज्य विधिमंडळाचे विचार स्वीकारण्याचे बंधन राष्ट्रपतीवर किंवा संसदेवर नाही आहे. ते राज्यांची मते स्वीकारू शकतात किंवा फेटाळून लावू शकतात, माहीत असावं म्हणून. ओके, पुढे मी जातोय. न्यायिक सक्रियतेला चालना ही कशामुळे मिळते. हा लॉजिकल एंडचा प्रश्न होता. म्हणजे ते असं काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा होता असं अजिबात म्हणता येणार नाही. तुम्हाला किती आकलन झालेलं आहे यावर आधारित हा प्रश्न होता. नक्कीच याचं उत्तर राज्य MPSC काय देते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण इथे मी जे उत्तर काढले ते बघा, जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात तेव्हा न्यायिक सक्रियता काय आहे ते थोडंसं तुम्हाला आधी मी सांगतो. या ठिकाणी आपण काही मुद्दे बघितले. न्यायिक सक्रियता हा शब्द न्यायिक संयमाच्या नेमका विरुद्ध आहे. न्यायिक सक्रियता बदलता समाज जो आहे गतिशील प्रक्रिया म्हणून त्याच्याकडे आपण बघतो आहे. त्याच्या काही व्याख्या या ठिकाणी दिलेल्या होत्या. न्यायिक निर्णयांना प्रकट करणारी ही एक महत्त्वाची बाब म्हणून न्यायिक सक्रियतेकडे बघितलं जातं. मग न्यायिक सक्रियतेचे भारतातील जनक वगैरे अशा बऱ्याच बाबी आहेत. विधिमंडळ
असफल होत असतील, न्यायिक सक्रियतेला चालना भेटेल. यस, माझं म्हणणंही बरोबर आहे. पुढे अधांतरी विधिमंडळ असेल, म्हणजे त्याला त्रिशंकू वगैरे असं आपण म्हणतोय, निर्णय घेऊ शकत नाही, कमकुवत आहे, तेव्हासुद्धा न्यायालयाकडे जनता धावते. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करत नाही तेव्हासुद्धा न्यायिक सक्रियतेला चालना मिळू शकते. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतायत तेव्हासुद्धा जनता न्यायालयाकडे जाऊ शकते. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी मी तरी तिसऱ्या म्हणजे वरीलपैकी सर्व यासोबत जातोय. आयोगाच्या उत्तराची आपण वाट बघूया. तुमचं उत्तर काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की अशा प्रश्नांची उत्तरं देणं हे फार अवघड असतं. चला, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपला चालू घडामोडीचे जी काही प्रश्न आलेले आहेत त्याचंही डिटेल विश्लेषण विथ प्रूफ आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. या सगळ्या PDFसुद्धा तुम्हाला आपलं STI RCB ॲप्लिकेशन आहे त्यावर भेटतील. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करा आणि आपला अभ्यास आणखी सोपा करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.